भिवंडी न्यूज़ से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन दबाइए। और पार्टी की भूमिका आप सभी को मालूम है कि एक हफ्ता पहले यही प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमने आपके सामने बिल्कुल साफ साफ बता दिया था कि भिवंडी लोकसभा जो बना है 2009 में डिलिमिटेशन के बाद, उससे पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का ढानू लोकसभा में हमारा हल्का आता था। 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर, उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था। ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ। आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है। भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड दिया है। आप 2009 में टावरे साहब चुन के आए, भिवंडी ईस्ट और वेस्ट दोनों मिला के 47,000 की लीड यहाँ थी। 2014 में 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50,000 के बीच में 60,000 की लीड यहाँ पर रही। बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है, भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं। ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ। और पंजा निशानी हम देखिए, हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज़ लोग सुनने के लिए तैयार नहीं है। हम यही पार्टी के पास ये डिमांड रखे हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे। हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो ठहराव की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं, क्योंकि मीडिया में सब बातें चल रही हैं, बार बार रोज़ खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड ये है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए, यही हमारा डिमांड। पूर्वी भिवंडी शहरामध्ये शहर अध्यक्ष रशीद ताहिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद झालेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी जो ठराव मांडलेला होता की या भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे। पारंपरिक बोलल्यानंतर जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या भिवंडीमध्ये जवळपास 9 वेळा खासदार या ठिकाणी या निवडून आलेले आहेत। डहाणू लोकसभा होती त्यावेळेला भिवंडीचा सर्वाधिक जे शिंगडा साहेबांना मतं मिळायची ती भिवंडी शहरातून मतं मिळायची आणि जवळपास शिंगडा साहेब याच्यामध्ये किमान 6 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले। त्याच्यानंतर शंकरनम साहेब निवडून आले, लानू शिडवाकोम निवडून आले। त्याच्यानंतर ज्या वेळेला या आपल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाला त्यावेळेला 2 लोकसभा त्याच्या 4 लोकसभा झाल्या। त्याच्यामध्ये 2009 मध्ये सर्वप्रथम खासदार आमचे काँग्रेसचे सुरेश टावरे हे त्यावेळेला निवडून आले आणि ही पारंपरिक जी जागा आहे ही काँग्रेस पार्टीची पारंपरिक जागा आहे आणि ही काँग्रेस पार्टीची जागा ही आम्हाला काँग्रेसलाच मिळाली पाहिजे। या माध्यमातून आमच्या या सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्वच अध्यक्ष या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत। प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे। काही नेत्यांनी सांगितलं की एक संधी आम्हाला द्या, कारण ह्या जागेवर काँग्रेस 2 वेळा हरलेली आहे, तर आता पुढे चान्स आम्हाला द्या। तर ज्या वेळेला एक कोरोनाची लाट होती, अशी एक लाट भारतीय जनता पार्टीची आली होती। नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवले, खोटे आमिष दाखवले। त्या आमिषला या भिवंडीतील जनता कुठेतरी भरकवून आणि ती खोटे आश्वासन जे दिले त्याला बली पडले आणि ते 2 वेळा 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आले।
पण जो कोणी नेता जर बोलत असेल की एक वेळा आम्हाला संधी द्या, तर त्या नेत्याला पण माझी विनंती आहे की ही तुम्ही संधी मागू नका. का तर ही आम्ही काँग्रेस पार्टी, पारंपरिक जागा ही काँग्रेस पार्टीची आहे. जर आम्ही जर काँग्रेस जर इथे जर 2 वेळा जर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जर हरलो असेल 2014 आणि 2019, तर त्यावेळेला आपणही सुद्धा ठाणा 2014 आणि 2019 ठाणा लोकसभा सुद्धा तुम्ही हारलेले आहेत. आणि तुम्हाला कल्याण लोकसभा होती, ती कल्याण लोकसभा सुद्धा तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये तुम्ही तिथे हारलेला आहात. म्हणजे इथे काय आम्हीच हारलो असं नाही, हारले तुम्ही पण आहात. त्याच्यामुळे ही पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची आहे, ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी या दृष्टीने आम्ही इथे आज सर्वजण पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष, कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष, मी स्वतः भिवंडी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष, असे सर्व ठाण्यातील जे काही आमचे या जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघातील पालघर लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदार जो आहे त्या अंतर्गत जे काही जिल्हा अध्यक्ष आहेत, जे तालुका अध्यक्ष आहेत, जे महिला अध्यक्ष आहेत, जे नगरसेवक आहेत, ते सर्व आज आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत. आणि ही पारंपरिक जागा जी आहे ही काँग्रेस पक्षाला सुटावी, ही आम्ही आमच्या नेत्यांकडून आम्ही आग्रहाची विनंती करतो. ही जर जागा जर गेली तर ही कायमची जागा आपण काँग्रेस पक्ष गमवून जाऊ. कारण जो कोणी नेता जर आपल्याकडनं ही जर जागा मागत असेल तर त्या नेत्याला पण आपण कुठेतरी विधानसभेची जागा दिली, आणि विधानसभेची जागा दिली म्हणजे ती आपल्या हातून गेली. आणि कमीत कमी त्या नेत्यांनी तरी विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेला विधानसभेची आपण काँग्रेस पक्षाची जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हातून जेव्हा आपण राष्ट्रवादीला जी जागा घेतली आणि तिथे आपण निवडून आलो, ती शेवटी जागा आमच्या हातून गेली ना. आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही अशीच जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली. त्याच्यामुळं माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे. आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्ष नेते माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात, ह्यांना आम्ही निवेदनही दिलेले आहे की ही कुठल्याही क्षणी काँग्रेसकडून जागा बाहेर जाता कामा नाही. ही भिवंडी पारंपरिक जागा आहे. या जागेवर काँग्रेस आमचे आदरणीय राहुलजी गांधी यांचा 6 मार्च 2014 मध्ये मी स्वतः सभा घेतली होती. त्या सभेमध्ये राहुलजींवर केसही झालेली आहे आणि त्या केस संदर्भात राहुलजी या भिवंडी कोर्टात येत आहे आणि आम्हाला या 2014चा बदला म्हणून या भिवंडी लोकसभेवर 2024 मध्ये आम्हाला घ्यायची आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सर्व नेत्यांना की ही जी जागा आहे काँग्रेस पक्षालाच मिळावी. लोक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 20% पक्ष बघतात, 80% उमेदवार बघतात. विधानसभामध्ये 50% पक्ष बघतात, 50% उमेदवार बघतात. लोकसभेमध्ये 80% पक्ष बघतात आणि 20% उमेदवार बघतात. असं असताना जर भिवंडी लोकसभेमध्ये 20 लाखच्या आसपास मतदार आहेत, आज त्यांचं जी कोणी मागणी करत आहे आमच्यापर्यंत अधिकृत आली नाही, पण आमची माननीय प्रदेशाध्यक्ष असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा नानाभाऊ पटोळे असतील, त्यांना आम्ही यापूर्वी पण वारंवार मागणी केली आहे की कोकण या पट्ट्यात मुळात काँग्रेस संघटना म्हणून तशी वीकच आहे. म्हणजे आमदार नाहीत, खासदार नाहीत. आणि जर ह्या रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या सर्वच जिल्ह्यामध्ये जर एकही सीट काँग्रेसला मिळाली नाही तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल आणि ती कायमची होईल. आणि याचा फटका येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असतील, सर्व निवडणूक याचा फटका काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये पडेल. आणि त्यामुळे आमची सर्व जिल्हाध्यक्षांची विनंती आहे की हा पारंपरिक लोकसभा जो भिवंडी लोकसभा आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इथे जे वोटर आहेत यांच्या वोटर प्रत्येकाच्या घराघरात पंजाईनी. इथे भिवंडी ही सीट काँग्रेसकडे होती, पालघर ही सीट काँग्रेसकडे होती आणि आमच्या मित्रपक्षांकडे कल्याण आणि ठाणा या 2 सीट होत्या. आघाडी करायची झाली तर सर्वात कमी मतदान कमी वोटिंगमध्ये ज्या खासदार तिथे सीट गेल्या त्या मागच्या वेळेस तावरे साहेब होते, ते काँग्रेसच्या सर्वात कमी मतामध्ये गेलेली सीट, त्याच्यात 3 नंबरमध्ये भिवंडी
लोकसभा येते. आज तुम्ही बघतोय का आघाडी करत असताना ज्या निवडून येतो त्या सीट आपल्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे आम्ही विजयाच्या जवळ असताना कुठेतरी मित्रपक्षांची त्याला मदत होऊन आणि ही सीट 100% निवडून येणारे अशी सीट काँग्रेसची पारंपरिक सीट इथल्या लोकांना कधीच सोडायची नाही अशा पद्धतीने हे असतं. परंतु प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने संभ्रम निर्माण होऊ नये आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही लोकांची जी जनभावना आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचावी आणि यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतोय. कारण तुम्ही जर बघितलं तर कोकणामध्ये ज्या 7 सीट आहेत त्या 7 सीटपैकी एकही सीट काँग्रेसला आज मिळत नाही. पारंपरिक ज्या आम्ही लढत होतो ती सिंधुदुर्गची सीट आम्हाला नाही आहे. पारंपरिक आम्ही लढतोय भिवंडीची सीट आम्हाला नाही आहे. पारंपरिक लढतोय सर्व तालुका अध्यक्ष, सर्व फ्रंटियलचे अध्यक्ष आणि सर्व आमचे प्रदेशचे सचिव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खूप खेदाने बोलावं लागतं की 2009 पासून ही लोकसभा आपण लढत आलो. त्याच्यापूर्वी आपण लढत होतो, परंतु त्यावेळेला कल्याण आणि मुरबाड हा भाग नव्हता. त्याचप्रमाणे शहापूरचाही अर्धा भाग याच्यामध्ये येत नव्हता. परंतु भिवंडी ही प्रत्येक वेळेला इथे या लोकसभेमध्ये असायची. 2009ला जेव्हा ही काँग्रेस लढली, मी निवडून आलो, परंतु काही कारणा ती गोष्ट पटत नाही म्हणून 2014ला माझं तिकीट कट केलं. परंतु मी पक्ष सोडला नाही म्हणून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 2019ला पुन्हा मला तिकीट दिलं. परंतु 2019ला माझं 22 मार्चला रात्री 10 वाजता माझं तिकीट घोषित झालं होतं आणि मी दिल्लीवरनं इथे आलो आहे. सर्वांनी स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो. परंतु पुन्हा मध्ये कोणतरी टपकतोच, तो त्यावेळेलाही टपकला आणि पुन्हा डिस्प्यूटमध्ये टाकले आणि माझे 20 दिवस फुकट घालवले. 9 तारखेला शेवटचा दिवस होता, 9 एप्रिल फॉर्म भरण्याचा. त्या दिवशी मला 2 तास अगोदर AB फॉर्म दिला. म्हणजे माझे जवळजवळ 20 दिवस त्यावेळेला फुकट घालवले आणि मला फक्त 20च दिवस मला लोकांशी संपर्क साधण्याचा मला वेळ मिळाला, प्रचार करण्याची वेळ मिळाली. आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्या सीट हारलो त्यामध्ये भिवंडी होती 3 नंबरला. आणि ही हारल्यानंतरही जर आमचा पक्ष किंवा इतर पक्ष कोणी मागत असेल तर हे चुकीचं धोरण आहे, दुसरं कोणाला देऊ नये. कारण जो पक्षांना देतात आता NCPला असं चालले देण्याचं, त्यांचं खरं म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये काही उरलं नाही. जे त्यांचे कार्यकर्ते उरलेले आहेत ते मी दाव्याने सांगतोय, 2014 आणि 2019चं मी जवळनं ही निवडणूक बघितलेली आहे. त्यामध्ये जे NCPचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि नेते हे 50%च्या वर कपिल पाटीलला ॲडजस्ट होतात. ते ना NCPच्या नेत्यांचं ऐकत, ना कोणाचं ऐकत नाही, ना काँग्रेसच्या उमेदवाराचं ते काम करत नाही. हे मी दाव्याने सांगू शकतो. आणि जर आत्ता त्यांना सीट दिली तर मला नाही वाटत की ही सीट निवडून येणार. ही सीट फक्त आणि फक्त काँग्रेसच्या निशाणीवरतीच ही सीट निवडून येऊ शकते आणि ते पण काँग्रेसचाच उमेदवार पाहिल, इतर कुठला उमेदवार इथे चालणार नाही. हे असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सांगण्याने मला असं वाटतोय. म्हणून कारण प्रत्येकजण जो कोणी असतो कार्यकर्ता त्याचेही स्वप्न असतात आणि ज्या वेळेला तो स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येतो आणि तिथे मध्ये कोण टपकतो तर ते कोणी सहन करत नाही. म्हणून मी माझ्या पक्षाच्या आणि जे मागतात NCPवाले त्यांच्याही नेत्यांना मी विनंती करतो की ही पारंपरिक सीट भिवंडी ही काँग्रेसची आहे. ही काँग्रेस मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा बरीचशी लोक जी काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठी झाली त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये ते सामील झाले. परंतु इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठेने काँग्रेसचं काम करतोय आणि आज आमच्या घरातलं आमचं घर हिरकावून घेण्याचं जे काम करत आहे त्यांना मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो का ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे, ही जागा आम्ही कदापिही सोडणार नाही अशी मी कळकळीची विनंती आमच्या श्रेष्ठींना करतोय. कारण आज जिल्हाध्यक्ष 4 जिल्हाध्यक्ष आम्ही इथे एकत्र जमलोय. आमचे वरिष्ठ नेते
सन्माननीय माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब इथे आहेत, इथे आमचे सर्व इच्छुक उमेदवार इथे बसलेले आहेत, इथे आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व जिल्हा अध्यक्ष आहेत. असं असताना आमची जागा ही कोकणामध्ये 2 जागा आम्ही मागच्या वेळेस लढलो. एक पालघरची जागा आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटाला सोडलेली आहे आणि ही जर जागा तुम्ही आमच्याकडनं हिरकावून घेत असाल तर आम्हाला असं वाटते का कुठेतरी कोकणामध्ये काँग्रेस संपवण्याचा हा कटकारस्थान रचत आहात का. जर ही सीट आमची 100% पॉझिटिव्ह सीट आहे, जी निवडून येणारी जागा आहे, या जागेवरती तुम्हाला दावा करण्याचा अधिकार कोणी दिला. आमच्या श्रेष्ठींना आमची विनंती राहणार आहे का मागच्या निवडणुकीमध्ये जसं सुरेश टावरेंना तिकीट दिलं, सुरेश टावरे साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, काँग्रेसचा कार्यकर्ता एक पाऊल मागे राहून टावरे साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांची ताकद होती, त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान का कमी पडलं. आणि आज तुम्ही मित्रपक्ष आमची जागा आमच्याकडनं मागतायत, हे काही योग्य नाही. मी एवढीच आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करणार आहे श्रेष्ठींना का कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024ला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा, काँग्रेसची निशाणी असावी, जेणेकरून हा 24ची 100% निवडणूक आम्ही निवडून देऊ. आमचा एक खासदार इथून दिल्लीला पाठवू, एवढंच आम्ही या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो.